भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायाचा जनसागर लोटलेला आहे। या ठिकाणी सर्व भीम सैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली असून भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमसागर लोटलेला आहे। भीम अनुयायींनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील भीम सैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली असून काय नाही भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी भीम सागर लोटलेला आहे। या 208वा शौर्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिन भीमा कोरेगाव या ठिकाणी भीम अनुयायींनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली असून जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम
जय भीम जय भीम जय भीम. दोनशे 8वा शौर्य दिन भीम सैनिकांनी तुफान गर्दी केलेली आहे. जय भीम जय भीम जय भीम. जय भीम जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. बाबासाहेब (1818) साली झालेल्या युद्धामध्ये 500 महाशूर वीरांनी या ठिकाणी युद्ध जिंकलं होतं. आणि त्या 500 शूरवीरांचे सेनापती सिद्धनाथ महार यांनी या नेतृत्व करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी मध्ये 500 शूरवीरांनी युद्ध जिंकून इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या वाचनात आला. आणि शौर्य विजयस्तंभाला 1 जानेवारी या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. तेव्हापासून या विजयस्तंभाला भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. आणि आज 208वा हा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जय भीम जय भीम.
भीमा कोरेगाव या ठिकाणी बारामतीचे बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी भीमा कोरेगाव या ठिकाणी वंदना देण्यासाठी आलेले आहेत. बसपाचे काळूराम चौधरी या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेले आहेत. जय भीम. जय भीम.